हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी. सागर आलेला होता. आल्याला टी व्हीकडे नजर गेल्यानंतर तो म्हणत होता की एवढी कशी तोंडावर पुढं आल्यागत टी व्ही आहे, त्याचे ब्रॅकेटच वेगळे आहेत ना, त्यामुळे ते अशी पुढं आल्यागत आहे. आणि तो आलेला होता कारण तो ना ज्या दिवशी माझ्याकडे म्हणजे शुक्रवारची पूजा असते तो ना पाया पडायला येतो म्हणजे येतो. तो पण म्हणजे वैभवलक्ष्मी व्रत करतो. आणि हो, मला या ड्रेसबद्दल खूप साऱ्या जणांनी चौकशी केली, कुठून घेतला ताई, छान आहे, आम्हालाही घ्यायचं आहे. तर हा आपल्या स्टॉकमध्ये आहे. हे ड्रेस मी स्वतः सेल केलेले आहेत, खूप साऱ्या ताईंनी घेतलेले आहेत. ओन्ली 425 रुपये त्याची प्राईज आहे. तिकडच्या चॅनलवर व्हिडिओ आहे, प्रांजल शिंदे साडी कलेक्शन, इकडे तुम्ही बघू शकता. कलर त्याच्यामध्ये अजूनही 2-3 प्रकारचे आहेत. असो, चला, हा दिवस आहे, दुसरा दिवस. मस्त असं रात्रीचं जी भाजी आणलेली होती स्वच्छ नीट केली, सकाळीच केली, मला काय रात्री जमलं नाही. आणि आपल्या दिवसाच्या रुटीनला म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात केली. मला एक कमेंटचं हसू आलं, बाई आता तू तर म्हणजे साखरेमध्ये वाटीच ठेव. आज ना खूप दिवसातून मी गरगटा बनवणार आहे. आणि आता इथून पुढे उन्हाळा लागला आहे, होता होईल तेवढ्या पालेभाज्या खाऊन घ्यायच्या. पावसाळ्यात तर आहे ना, स्वस्त जरी असेल तरी आणि कोणी नीट करून दिलं तरी ते खाऊ वाटत नाही पावसाळ्यामध्ये. एवढं म्हणजे ज्या त्या ऋतूनुसार जे ते खाल्लेलं बरं. आता उन्हाळ्यात महाग होतात, पावसाळ्यात स्वस्त होतात. तिकडे ना भाजी डाळीमध्ये शिजायला घालून मी आलेले होते उत्तरपूजा करायला. म्हणजे काय, तर ज्या दिवशी पूजा असते त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी याला उत्तरपूजा म्हणतात. ही सगळ्यात महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. तुम्ही कमेंट मला अशा करता किंवा मला सध्या आता असे पण मेसेज असतात की ताई, आम्ही आज समजा आज शुक्रवारची पूजा केली, गावाला गेलो, 2 दिवसानंतर येऊन केली तर चालेल का? तसं कसं चालेल ताई? नो, तसं अजिबात चालत नाही आहे. कोणीतरी असायला पाहिजे घरात, ज्यांनी काढायला पाहिजे. आणि शक्यतो मग पूजा करून घर बंद ठेवण्यात अर्थ नसतो ना. ज्या दिवशी उपवास तपास आहे, पूजा आहे, शक्यतो त्या दिवशी ना टाळा, शक्य असेल तर. इमर्जन्सीच असेल तर मग पूजाच मांडू नका, तुमचं जे इमर्जन्सी काम आहे ते करा, असं माझं तरी म्हणणं आहे. मला काल कमेंट होते की दागिना ठेवलेला नाही आहे का सोन्याचं? तर नाही, असं कधीच होत नाही. फक्त काय असते सांगते तुम्हाला, की जेव्हा मी पूजा करायला बसते ना, मी तेव्हा दागिना टाकून ठेवते. असं दिवसभर त्या वाटीमध्ये ना दागिना नाही ठेवत. कारण तुम्हाला दिवसभर ठेवा असं नाही आहे. जेव्हा तुम्ही पूजा करायला बसता त्यावेळेला तुम्हाला एक दागिना आणि फूल वाहणं गरजेचं असं, ती महत्त्वाची पूजा असते आपली. त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. रात्री ना पूर्णपणे तेलाच्या किटल्या ज्या आहेत, सॉरी त्या काय म्हणतात त्याला, बाटल्या, काही उपयोगाच्या नाही आहेत. सगळ्या गळ्यातून ज्या गळतात म्हणतात, दर आठवड्याला मला ते स्वच्छ करावं लागतं गरम पाण्यात टाकून. आणि पुन्हा याच्यामध्ये घालावं लागतं, कारण का आतल्या साईडला पाणी निघत नाही. मग ते कापड घाला, पुसा, लय झंझट आहे. मला तर असं कधी कधी वाटतं ना की असं त्या मोठ्या किटल्या असतात त्याच वापरलेल्या बऱ्या. हे क्लिनिंगच्या वेळेला पण लय डोकेदुखी आहे. आणि प्रत्येक वेळेला तेल टाकाय गेलं की असं तेल खाली, म्हणून मी गरम पाण्यात टाकून स्वच्छ धुवून मग ते थोडंसं कोरडं करून घेतलं. हे किती बरी वाटते बघा मला. याचं जास्त गळत पण नाही ताई नो, आणि योग्य परफेक्ट आहे. पण हे आहे छोटं. आणि मोठं जेव्हा होतं, माझ्याकडे एक मोठं होतं, त्याचा प्रॉब्लेम यायला लागला. छोट्यात व्यवस्थित बसलं, पण मोठं जे होतं ना त्याला ना कडने लिकेज झालं, पूर्ण असा त्याचा गळा जो आहे तो लिकेज झालेला होता. असं आता हे स्वच्छ केलं आठवड्यात तर बघायला नको. पालकची रेसिपी माझी जर बघायला गेली तर तुम्ही पाहत आहात की किती सिंपल रेसिपी आहे माझी. याच्यामध्ये कुठलंही तामझाम नाही. जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे. बस याच्यामध्येच आपण जे वाटून घेतलेलं होतं शेंगदाणं, आलं, सॉरी लसूण आणि हिरवी मिरची, हे व्यवस्थित तेलात भाजून घेतलं. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी काही भाजी होती, कारण डाळ तर याच्यामध्ये पूर्ण विरघळलेली होती. आता डाळ आपण शक्यतो तूर किंवा हरभरा वापरतो, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी मूग वापरलेलं. कारण आपण काही कमी प्रमाणात वापरतो, तेवढा काही फरक पडत नाही, टेस्टला थोडाफार फरक पडतो. मी ना नाचणी सत्वासाठी खूप साऱ्या गोष्टी एकदम भाजून व्यवस्थित ठेवून दिलेल्या होत्या. मला आज त्या बारीक करायच्या होत्या, कारण मी आतापर्यंत काय केलं, जसं लागेल तसं पीठ करून घेतलेलं होतं. पण ते कधी कधी असं होतं की बाबा कामाची गडबड आहे, आता ह्याला कधी बारीक करूया, जाऊ द्या, दुसरं काय तर द्या, दुसरं काय तर द्या, असं होतं. त्यामुळे आज असा विचार केला की जे आता उरलेलं आहे बारीक करून ठेवायचं. कारण आधीमध्येसुद्धा छोटी जर भूक लागली आणि तुमच्या घरात दही असेल ना किंवा नसेल तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही, पण दह्यामध्ये टेस्ट लागतं बरं का ते. तर तुम्ही ना त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून अगदी ह्याच्यामध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये ना, तुम्हाला जर एखादी भूक लागली असेल छोटी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते आंबील म्हणून पिऊ शकता. पौष्टिक पण असतं, पोट पण भरतं. तोपर्यंत किट्टोची फरमाईश होती की मम्मी मला ज्यूस बनवून दे. कशाचा? ॲपलचा. म्हणून मग तिच्यासाठी थोडंसं दूध, साखर वगैरे टाकून ज्यूस बनवून दिला. हे होममेड पनीर, म्हणजे जेव्हा मला घरात कधी काढायचं एक्स्ट्रा दूध राहिलेलं आहे तर व्हिनेगर असतं माझ्याकडे, मी लगेच ते फाडून घेते. चाळण आहे. सध्या ते पनीर मेकर एक आलेलं आहे, कोण वापरत असेल तर रिव्ह्यू सांगावा की बेस्ट आहे का बाबा, कारण मी पण घ्यायचं म्हणते.
कारण आपल्याकडे पण म्हणजे सतत असं काढलं जातं पनीर वगैरे. आता माझ्याकडे दही नव्हतं तर मी काय केलं की ताक जे असतं ना त्या ताकामध्ये लावलेलं आहे. पण तुम्हाला खरं सांगू योग्य पद्धतीने लागलं नाही, कारण तेवढं दह्यासारखं घट्ट लागलं नाही. ताक तेवढं आंबट नसतं. असं आता खूप दिवसातून तुम्हाला मी नाचणी सत्वची रेसिपी शेअर करते. बघा तुम्ही क्वांटिटी बघा केवढी घेतले, चमचा केवढा वापरलेला आहे पिठाला, ताक केवढं वापरलेलं आहे. हे एका माणसाचं 1 ग्लास एवढं प्रमाण आहे. तुम्हाला जर हे 2 मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही एवढं प्रमाण ठेवू शकता, किंवा 2 लोकांसाठी पाहिजे असेल तर. पण ते किती पातळ किती घट्ट हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी तर म्हणेन की अवश्य करा आणि अवश्य द्या. जिऱ्याची मोहरीची थोडीशी फोडणी दिली, तूप टाकलं तर बेस्टच आहे. थोडंसं लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर माझ्याकडे काय नाही आहे, एवढं जर टाकलं आणि ते जे मिश्रण जे आपण दह्यामध्ये पाण्यामध्ये कालवलेलं आहे टाकलं तर आपलं आंबील जे आहे ते तयार झालं. आता 3ऱ्या पेपरपर्यंत 2-3 दिवसाचा गॅप आहे, चालू आहे त्यांचा अभ्यास वगैरे सगळं. पण त्यातून पण मी थोडं का होईना काम हे लावते म्हणजे लावते. जे बेसिक कामं आहेत, हां पहिल्यासारखं थोडंफार प्रमाण कमी, पण काम मात्र चुकत नाही. मी तिला काम लावते. ज्यावेळेला ती घरात असेल त्यावेळेला बेसिक कामं मी तिला देते, कारण कंटिन्यूली तुम्ही काय अभ्यास करत नाही बरोबर ना, कंटिन्यूली काम करत नाही. त्याच्यामध्ये मिक्स बॅलन्समध्ये तुम्ही लाईफ जगा असं माझं म्हणणं. मोडलेलं नाही होते, कशाचं आहे ते? कॅमेऱ्याचं आहे, छोटा मिनी कॅमेऱ्याचं ते हो. आपण हे जर हाईड कॅमेरे नव्हते का त्याचे आहे ते. बोला की. मस्त झाले, बरोबर परफेक्ट झाले, छान झाले. कढीपत्ता काढायचा नाही काय, खायचा कढीपत्ता खायला. हा चावून चावून खायचा. बायको सगळं कढीपत्त्याचं पण हाल करायचं नाही. दादा लई लेट उठतात आणि पुन्हा एवढी गडबड करतात ना. लसूण आहे खायचा. एवढा मोठा बदाम बिदाम असेल, बदाम आहे ना. बदाम घालते त्यात, तुझ्या मानात होतं. काय बोलता, नाही ते बदाम. रेसिपी तर माहिती आहे तुम्हाला. अरे बदाम ह्यात घालतं का? अहो बदाम भाजून मी काजू बदाम टाकलेले आहेत, आणि आतापर्यंत काय खात आलं हे माहित आहे का? तुम्हीच खाऊ, पण मला नको. तसलं एक्सपेरिमेंट केलं नको आम्हाला. अरे बाबा चौकशी करत बसणार. चौकशा तेवढं करणं आहे, आमचा बा काढा येतोय की. आईस्क्रीम खातेस त्यात काय काय घातले माहिती तुला? मग गप ह्यात प्यायचं ना, कशाला विचारायचं काय आहे काय आहे. घातले माझ्या पोरासने पण घातले. बिग बॉस ते पोरांना आज अंडी आणचाल का संध्याकाळी येताना? आता बॉस वाटायला लागले मला. बिनकामाचं जे नसते त्या भानगडीत त्याला सुद्धा ओढायचं ते. आता मी शेक करून दिलता, पिली आणि माझ्याकडे आली, मम्मी अजून आहे का काय. आणि आता पप्पाला म्हणते तुम्ही ते पिऊ नका, नाही चांगलं लागत. तिला पाहिजे होतं का ते दीदी त्यात पण. हे जे टायमिंग आहे हे डायरेक्टली मी तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे. काही महत्त्वाची कामं होते त्यामुळे आर्यन आणि आर्यनचे पप्पा दोघं पण गेलेले होते. झालं माझी लिस्ट बाहेर, माणूस पडलं की आत्ताची माझी लिस्ट तयार असते, हे आणायचं ते आणायचं. आट्टा संपलेला होता त्यामुळे त्यांना म्हणले की बाबा आट्टा पण घेऊ. लाडक्या लाडक्या बायकोच हट्ट एकच आणला लागते. हे कसं नुसतं धडपड घालू बाबा कुत्र्यानं. हे डॉगिंगसाठी आणले काय? खायला घाला नंतर घाल, नंतर जेवणार नाही खाऊ दे की, खाऊ दे की बया. खात असेल तर घाल जा आईस्क्रीम पहिला, पण पहिला लय थंड असेल तर पोरांना देऊ नको बया. चौघं पण आहेत का जागेवर? ते खायला येणार का बया? बुट्टीत घालावं लागणार त्यांच्या. डॉगी खातील का हे? स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, काय खाणार आहे ती? नाही मला वाटतंय. होय नाही खाणार रे. चिकू तुला द्यायचं. ए बाबा एकालाच त्याला घालायला लागलाय. चिक्याला दे की माझ्या, ते कसं आवडून खायला लागले बाळा. चिक्याला चिकू धर. ए चिक्या हे बघितय तुला, हे बघितय खा. येतं का बघ खायला? वाव आवडीन खायला लागले की चिक्या. पण भैया बुट्टीत टाक, त्यांना खायला येणार नाही. चिक्या थांब. आता धरा पाहिजे बाया. ताई सगळं मी आवरलेलं असं, ह्या असा पसारा टाकून बसतात ना, काय सांगायचं. आम्ही हा ही कोणाचं आहे? माझं काय आहे त्यात? माझा फक्त मोबाईल आहे, त्यात काही सुद्धा नाही माझं. राबून राबून साठवून ठेवून आहे ना, आता लागायला नाही. आपला हाय तोपर्यंत एन्जॉय करून चालणार. फिरायला घेऊन जावा, मला एन्जॉय करून राहत आहे. जाऊया. 16 वर्ष गेली. मे महिन्यात जाऊया म्हणाले. भर उन्हाळ्यात थंड ठिकाणी जायचं. जाय कुठे जाय? काश्मीरला नको बाई, आता मध्ये थांबले. कधी कोण कुठून येईल.
जेव्हा मरण यायचं तेव्हा काय आतंकवादी हमले काय पण हम्म? मरण चुकत नाही होय ना कुठंही कसंही. हो ना. तेच सांगायला तुला. मला माहिती वर्ल्ड वॉरचे संकेत आहेत. युद्धजन्य परिस्थिती झाली. वा हे बघा मनात आलं केक घेऊन आले. गोड खावणी म्हणून ओरडायचं आणि गोड गोड घेऊन यायचं. आता काय होला मला बोलायला पाहिजे. हा. ताईनू गेले 2 दिवस झालं माझा जीव खाल्लाय. मला मस्का पवाना ए हारोडे थांब जरा. माझ्या मस्का पवाना मग मस्का पवाना गेलो बेकरीत मस्का पाव होता. मग असुनी म्हटलं बिचारी काय काय टायसान खाल्लं पूर्ण चिव टायस. सगळ्यांच्या नंतर खाल्ला खरं सगळ्यांच्या आधी तुम्हाला माहिती आता दिदी स्कूटीला धडकली. स्कूटीवाली हिला येऊन धडकली. कस काय आल्या हॉर्न काय माहिती कुठली होती. हॉर्न मारायची पद्धत असते पाठीमागे तर कोण बघत नाही. मी चाललोय का कोण आल्याने धडकल्या. तुला काय कळतंय का नाही पाठीमागून. मी म्हणलं आता रस्त्यावर जाता पाठीमागे डोळं लावू काय हॉर्न कशाला दिलाय तुम्हाला. तर म्हणाला तुझी चूक आहे आणि आमच्या हे कर. मग बाकीचे मग टीचर आल्या. टीचर म्हणलं तुमची चूक आहे तुम्ही तिला कशाला रडायला. तर हॉर्नला मारायची पद्धत असते. काय माहिती कुठली होती. शिवाय दिल्या फोन करायचं नव्हतं. कुठनं फोन करायचं. तिच्याकडे काय मोबाईल आहे का काय. टीचर आलती ना बोलवायचं लगेच 2 मिनिटात. आणि जाता काय मागं स्कूटी लावून. कुठे काय थांबले असतील तर अगं खरं मम्मी दुखायला लागली हे. पण आता बाई एक्झाम सुरू आहे. काळजीनं जाणे येणे दिदे. शिवी दिली होती ना. ह्याचं एक वेगळंच काहीतरी. शिवी दिलं काय करणार आहे का तिच्या मागे जाणार आहे का पळत. शिवी असं मी गप्प बसलो असतोय. हे गरजच नाही. ही आणि ही एकाच कॅटेगरीतली आहे ती. कापा ये कोणाचा बर्थडे कोणाचा बर्थडे यार माझ्या नावावरनं खाताय गोड बीड सगळं दाबून आणि माझं नाव बदनाम करताय. हॅपी बर्थडे कोण का असं ना कोण खाणार आहे. खाली बस. तू खा पहिला बाईट.